आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाला मनोज जरांगे पाटील यांची आडकाठी, तर जरांगे यांना रोखण्यासाठी खुने व वाघमारे हे उतरले मैदानामध्ये। नेमकं घडलंय काय तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। तर नमस्कार मंडळी, अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते म्हणजे आमदार धनंजय मुंडे। आमदार धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये कमबॅक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। ज्या वेळेस राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या वेळेस धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाची वर्णी लागणार असल्याच्या बातम्या प्रसार माध्यम व इलेक्ट्रॉनिक माध्यमच्या माध्यमातून पुढे येत असताना आपल्याला नेहमी पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु त्यांच्या मंत्रिपदाला मनोज जरांगे पाटील हे वेळोवेळी आडकाठी ठरल्याचं आपण पाहिलेलं आहे। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील फॅक्टर असला तरी मात्र ह्या फॅक्टर मध्ये देखील धनंजय मुंडे जे आहेत ते भरघोस मताने विजय झाल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडली होती, परंतु बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे विश्वासू असलेले वाल्मिक कराड गुंतल्यापासून धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला। त्यावेळेस पासून धनंजय मुंडे यांच्या राजकारणाला कुठेतरी उतरती कळा लागल्याचं आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे। ज्या वेळेस राजकारणामध्ये धनंजय मुंडे कमबॅक करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्या वेळेस त्यांना विरोध करण्याचं काम मनोज जरांगे पाटील असतील, आमदार सुरेश धस असतील, याचबरोबर माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके असतील, हे सातत्याने आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। गेल्या 3 ते 4 दिवसापासून पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये फेरनिवड होणार असून ह्यामध्ये मराठवाड्यातील अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा होत असल्याची सूत्रांकडून माहिती आल्यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये उभे ठाकल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। काल बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील पट्टी वडगाव या ठिकाणी ज्ञानेश्वर वाकडे ह्या तरुणाचा मृत्यू झाला होता। त्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते त्या ठिकाणी गेले होते। ज्या पद्धतीने ज्ञानेश्वर वाकडे यांची हत्या करण्यात आलेली आहे, या हत्यातील काही आरोपी जे आहेत ते अद्याप ही मोकाट असल्याचं सांगितलं जात आहे आणि अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी अधिकारी आहेत ते कुठेतरी या आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करीत असल्याचं मनोज जरांगे पाटील यांना वाकडे यांच्या कुटुंबासह नातेवाईकांनी सांगितल्यानंतर मनोज जरांगे पाटील जे आहेत त्या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले। याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन हा जो प्रकार जो काही चालू आहे गुंडगिरीचा, हा धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचं वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे परत आल्याचं आपल्याला काल त्या ठिकाणच्या भेटीमधून आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु दुसरीकडे आता मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी आता धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून अमोल खुने व नवनाथ वाघमारे यांना देखील मैदानामध्ये उतरला असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या एका काळीचे खंदे समर्थक असलेले अमोल खुने याचबरोबर गणेश खुने हे आज मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये वक्तव्य करत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। गेवराई तालुक्यातील धानोरा या ठिकाणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी गणेश खुने यांची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। ज्या मनोज जरांगेच्या खांद्याला खांदा लावून आपल्या आरक्षणाबरोबर इतर मागण्यासाठी लढणारे हे जी मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक आहेत, हे समर्थक आज उघड्यावर पडले असून मनोज जरांगे पाटील यांना कसलेही याविषयी देणे घेणं नसल्याचा आरोप नवनाथ वाघमारे यांच्याकडून केला जात असून आता नवनाथ वाघमारे देखील मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करीत असल्याचं आपल्याला धानोरा या ठिकाणी भेटी दरम्यान पाहण्यास मिळालेलं आहे। याचबरोबर नवनाथ वाघमारे यांनी आमदार सुरेश धस याचबरोबर प्रकाश सोळंके यांना देखील टार्गेट केल्याचं आपण पाहिलेलं आहे। ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळामध्ये विस्तार होणार आहे, त्यांच्या नावाची चर्चा होत असताना त्यांना विरोध करण्यासाठी सुरेश धस, प्रकाश सोळंके सातत्याने पुढे येत आहेत, त्या पद्धतीने आता नवनाथ वाघमारे जे आहेत ते धनंजय मुंडे यांची पाठराखण करण्यासाठी आणि सुरेश धस व सोळंकेंना रोखण्यासाठी मैदानामध्ये उतरल्याचं आपल्याला त्या ठिकाणच्या प्रसार माध्यमावर बोलत असताना पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदासाठी आडकाठी ठरत असलेले मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यासाठी अमोल खुने व नवनाथ वाघमारे कशा पद्धतीची भूमिका घेतात याकडे देखील आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये सध्या सत्ता कारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत। याचबरोबर
शिवसेना उद्धव ठाकरे गट जो आहे तो 6 खासदार फुटल्यानंतर आता परत त्यांचे आमदार देखील फुटणार असल्याचं बोललं जात आहे। याचबरोबर शरद पवार गट जो आहे तो भाजपमध्ये लवकरच विलिनीकरण होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। याचबरोबर जयंत पाटील यांच्याकडे अर्थ खातं देखील येणार असल्याची चर्चा जोरदार होत असल्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये उलटसुलट फेरबदल देखील होणार आहेत। या फेरबदलामध्ये आता राज्यामधून अजित पवार गटाच्या वाटेला 3 मंत्रिपद येणार आहेत। त्यामध्ये विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचा समावेश असून मराठवाड्यातून धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या गळ्यामध्ये लवकरच मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचं बोललं जात असताना त्यांच्या गळ्यातील मंत्रिपदाची माळ पडू नये यासाठी मनोज जरांगे पाटील हे ऍक्टिव्ह झाल्याचं आपल्याला काल बीड जिल्ह्यामध्ये पाहण्यास मिळालेलं आहे। ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे, या वक्तव्याचे पडसाद जे आहेत ते राज्याच्या राजकारणामध्ये नक्की पडल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आता निर्माण होत आहे। त्यामुळे आता राज्याच्या राजकारणामधील बडे नेते जे आहेत ते धनंजय मुंडे यांना मंत्रिपद द्यायचं का नाही या विषयावर विचार नक्की केल्याशिवाय राहणार नाही। आज जर धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिलं तर मराठा वोट बँक जी आहे ती अजित पवार गटाकडून दुसऱ्या गटाकडे गेल्याशिवाय राहणार नाही याची देखील भीती जी आहे ती आता अजित पवार गटाच्या बड्या नेत्याला आहे। याचबरोबर जर पाहिलं तर बीजेपी आणि शिंदे गटाकडे आता खूप मोठ्या प्रमाणावर मराठा वोट बँक ओढले गेले असल्यामुळे आता अजित पवार गटाकडे ओबीसी वोट बँक वरच मदार आहे आणि ओबीसी वोट बँक जी आहे ती अजित पवार गटाकडे कायम जर ठेवायची असेल तर राज्याच्या राजकारणामध्ये व मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देणं तितकंच महत्वाचं असल्याचं देखील बोललं जात आहे। परंतु बीड जिल्ह्याचं राजकारण जर पाहिलं तर सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या भोवती चांगलंच फिरत असल्याचं आपल्याला नेहमी व वेळोवेळी पाहण्यास मिळालेलं आहे। ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांनी एखाद्या नेत्याच्या विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्या नेत्याला आपल्या राजकारणामधून उतरती कळा लागल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपण सातत्याने पाहत आहोत ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांना ज्या नेत्याने टार्गेट केलेलं आहे त्या नेत्याला अनेक राजकारणामध्ये अडचणीचा सामना करावा लागल्याचं चित्र जे आहे ते आपण पाहिलेलं आहे। आणि ह्यातच आता राज्याच्या राजकारणामध्ये या फेरबदल होणार आहे। या फेरबदलामध्ये आता सुनित्राताई पवार यांच्याकडून धनंजय मुंडे यांना एक ओबीसीचा चेहरा म्हणून मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये टाकण्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून दिली जात आहे। त्या पद्धतीच्या हालचाली देखील सुरू असल्याचं बोललं जात आहे, सांगितलं जात आहे। परंतु आता धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाला मनोज जरांगे पाटील हे आडकाठी ठरत असल्याचं आपल्याला काल मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस प्रसार माध्यमाशी बोलत होते त्या बोलण्याच्या वक्तव्यातून पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाला एक हुलकावणी भेटू शकतं असं देखील बोललं जात आहे। परंतु मनोज जरांगे पाटील यांना अमोल खुने व नवनाथ वाघमारे यांनी जर सातत्याने टार्गेट केलं आणि मनोज जरांगे पाटील जर शांततेच्या भूमिकेमध्ये राहिले तर नक्कीच धनंजय मुंडे यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडू शकतं असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे आता अमोल खुने असतील, नवनाथ वाघमारे असतील, धनंजय मुंडे यांची कशा पद्धतीने पाठराखण करतात, मनोज जरांगे पाटील यांना शांत करण्यासाठी कुठली भूमिका घेतात याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाला मनोज जरांगे पाटील यांची ठरत असलेली आडकाठी कुठंतरी सुटेल का याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।